तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि आपण आज जाणार आहोत असं एक ठिकाण बघण्यासाठी जे खूपच जास्त पवित्र आहे. आणि तसे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बरेच मंदिराचे व्हिडिओ बघितले असतील, तर ती सगळी देवांची मंदिरं होती आपल्या. तर आज आपण अशा एका मंदिरात जाणार आहोत, एका महापुरुषाच्या मंदिरामध्ये ॲक्च्युली आपण जाणार आहोत. त्यांच्यामुळे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, त्यांच्या पुण्याईमुळे. तर आपण तिथे जाऊन त्यांचं मंदिर बघायला जाणार आहोत. तर अर्थातच तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरूनही, तर महाराष्ट्रातलं दुसरं मंदिर आहे शिवाजी महाराजांचं, जे अजून बनलेलं नाही आहे, जे बनणार आहे, बनतं आहे म्हणजे ऑलमोस्ट झालं आहे. सो ते बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत भिवंडीला. तर आता वाजले सकाळचे 10:30 आणि मी निघालेलो आहे घरून. ते निघाल्यावरच ट्रॅफिक लागले मला. तर माझ्या इथून तसं तर 1 तासाचा रन आहे, जास्त नाही आहे लांब. ठाण्यावरून नाशिक हायवेच्या इथून भिवंडीला आपल्याला भिवंडीवरून जावं लागेल. सो चला बघू किती वेळ लागतो आहे. हा, आता इथे ट्रॅफिक फक्त हे इथेच मिळेल. तर इथे ना मेट्रोचं काम चालू आहे, जागोजागी सगळं खोदून ठेवलेलं आहे, त्यामुळे ट्रॅफिक आहे. आणि जास्त ट्रॅफिक नाही मिळणार तसं तर, त्याप्रमाणे मला तरी वाटतं आहे. बिकॉज आपण उलट्या दिशेने चाललेलो आहोत. बघू, तो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. मी सगळी माहिती देईन तुम्हाला, मुंबईवरून कसं जायचं, एक्झॅक्ट रूट काय, आणि बाकी शिवाजी महाराजांच्या मंदिरांबद्दल तर माहिती मी देईनच. तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आता मी आहे मुंब्र्यावरून पुढे आलेलो आहे. थोड्या वेळापूर्वी मुंब्रा टोल मी क्रॉस केलं आहे आणि भिवंडी बायपासने आपण चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत नाशिक हायवेवरून, नाशिक मुंबई हायवे, आणि तिथून आपल्याला एक लेफ्ट घ्यायचं आहे. तर लेफ्टला आपल्याला हे प्रवेशद्वार लागतं एक वडपे गावाचं. सो तुम्ही पाहू शकता इथे ग्रामपंचायत वडपे. सो इथून आता आपल्याला लेफ्ट घेऊन आतमध्ये जायचं आहे. सो असं आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. परत आतमध्ये बाबा हे मंदिर महाराज तर जवळ वाटलं होतं, हायवेच्या आसपासच असेल, खूपच आतमध्ये आहे. त्याला आपण बघू पर्यायी दुसरा काही रस्ता आहे का, इथे आपण गावकऱ्यांना विचारू. हो, समोरून म्हशी येतात. चला वीर, जाना है. एखादी भडकली दिलेला धक्का डायरेक्ट खाली. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या इथे. आणि मंदिर जसं तो बंद दिसतंय. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. तर तुम्ही माझ्या मागे हे मंदिर बघू शकता. तर मंदिर बरंच आतमध्ये मित्रांनो, कमीत कमी आम्हाला 2.5 तास लागले इथे पोहोचण्यासाठी. म्हणजे ना NH 160पर्यंत रस्ता ठीक आहे, म्हणजे तिथपर्यंत आपल्याला गुगल मॅप चांगला रस्ता दाखवतो. त्याच्यानंतर तिथून लेफ्ट मारून पण थोडाफार रस्ता गुगल मॅप प्रॉपर दाखवतो, पण पुढे थोडं तुम्हाला ना विचारत यावं लागेल. सो त्यामुळेच आम्हाला बराच टाईम लागलाच आणि खूप जास्त ऊन आहे आता. तर आता वाजलेत 1:30 वाजलेत, बरोबर 1:30 वाजलाय.
तर आता बघूया, मंदिराचं काम चालू आहे ॲक्च्युली आणि गेट तसं तर ओपन आहे. सो बघू आपल्याला आतमध्ये जायला मिळतं आहे का. सो जसं जर आपल्याला आतमध्ये जायला मिळत असेल तर मी तुम्हाला आतलं मंदिर पूर्णपणे आज आपण कव्हर करणार आहोत. सो चला आता आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत. तर पाहू शकता मंदिर, फार सुंदर मंदिर बनवलं आहे या लोकांनी. हा असा कळस आहे. अजून काम बाकी आहे मंदिराचं, वरती काम चालू आहे. तर याचं काहीतरी भूमिपूजन 2018ला माननीय आपले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या हाती झालं होतं आणि तेव्हापासून अजून हे बांधकाम चालू आहे, पाहू शकता. मित्रांनो इथे ना मस्त दिवाळावरती ना इतिहास दाखवणारे फोटोज लावलेले आहेत. तर इथे आहेत हे वारकरी आणि इथे खाली तुम्ही बघू शकता गोरा कुंभार जे संत होते ते संत तुकाराम. तर असं आणि इथून मग शिवाजी महाराज आणि त्यानंतर या इथे आय थिंक ह्या जिजामाता आहेत, जिजाऊ आईसाहेब आहेत आणि त्यानंतर इथे शिवजन्म दाखवण्यात आला आहे. सो इथे पाहू शकता पाळण्यामध्ये शिवाजी महाराज पाळणा आणि शिवाजी महाराज वगैरे असं, तर त्यांचं इथे बारसं असं दाखवलं आहे. त्यानंतर इथे शिवाजी महाराज जिजाऊ आईंसोबत दाखवलेत. नंतर मग इथे जे रायरेश्वरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तर त्याचं इथे मस्त उत्कृष्टपणे चित्र रेखाटण्यात आलं. नंतर भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली तर ते इथे दाखवण्यात आलं. नंतर इथे संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेट दाखवण्यात आलेली आहे. तर असे हे सगळे प्रसंग मेन प्रसंग जे आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले ते इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फार सुंदर असं चित्र इथे रेखाटण्यात आलेले आहेत. तर तुम्ही ते लहान मुलांनाही घेऊन येऊ शकता, म्हणजे आजकालच्या मुलांना जास्त हिस्ट्री नाही माहीत आहे, तर त्यांच्यासाठी हे फार सुंदर आहे. तर इथे हा अप्रतिम प्रसंग जो आहे, इथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, सो ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. इथे पुढेही तेच आहे, पाहू शकतो मागे जीवा महाल आहे. तर शिवाजी महाराजांना भारतीय नेव्हीचे जनक बोलले जाते. सो हे त्यांचं असं आरमार होतं, ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर इथे आपण मित्रांनो पाहू शकतो म्हणजे जी पावनखिंडीची लढाई झाली होती, सो त्याचं हे चित्र रेखाटण्यात आलेलं आहे. एकदम उत्कृष्ट असं कलाकृती बोलू शकतो आपण. याची क्वालिटी फारच छान आहे. जवळ जाऊन पण आपण पाहू शकतो एकदम छान क्वालिटीचं म्हणजे चित्र रेखाटण्यात आलं आहे आणि डिटेलिंग तर एकदम पूर्णपणे आहे. तर इथे बघू शकतो शाहिस्ते खान ची बोटं जी छाटली होती त्याची इथे बोटंही खाली दिसत आहेत तुटताना, त्याच्यामुळे ते रक्त वगैरे एकदम प्रॉपर डिटेलिंग त्यांनी केलेली आहे. लाल महालात जेव्हा शिवाजी महाराजांनी त्याची बोटं कापली होती. तर असे बरेच प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे रेखाटण्यात आलेले आहेत. इथे आपण इथे सगळं हे पाहू शकतो आणि हे आहे मेन मंदिर, ज्याच्या मागच्या साईडला आता मी आलेलो आहे. मंदिरात असलेल्या 3D फ्रेम्स अत्यंत सुरेख आणि सुबक असून त्याकडे पाहताना जणू महाराजांच्या काळातच आल्याचा भास होतो. मंदिराची प्राणप्रतिष्ठा अद्याप झालेली नसूनही मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा जाणवते.
तर मित्रांनो फार छान वाटतं इथे फिरताना आणि हे जे सुंदर सुंदर चित्र आहेत ती एवढी छान वाटतात ना, म्हणजे शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवन त्या लोकांनी इथे रेखाटलंय. तर मित्रांनो इथे तुम्ही येत असाल ना इथे, तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ना लहान मुलांना घेऊन या, जेणेकरून ना त्यांना आपला इतिहास समजेल. हे सगळे फोटो बघून त्यांना एकदम मस्त वाटेल आणि त्यांना आपला इतिहासही समजेल, बिकॉज आजकालच्या लहान मुलांना आपला इतिहास काहीच माहीत नाहीये. तर मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही त्यांना इथे घेऊन या. तर इथे यायचं कसं, तर तुम्ही स्वतःची व्हेकल असेल तर तुम्हाला फार सोयीस्कर पडेल, कारण बरंच आतमध्ये आहे हे. आणि याची अजून ओपनिंग नाही झाली आहे. याची ओपनिंग आता 28ला होती, बट इलेक्शनमुळे त्या लोकांनी ती पुढे ढकलली आणि आता डायरेक्ट डिसेंबरमध्ये याची ओपनिंग असेल असं आता इथे काही दादा आले होते, त्यांना मी विचारलं, तर डिसेंबरमध्ये याची ओपनिंग आहे. पण ओपनिंग जरी नसेल झाली ना तरी पण तुम्ही इथे येऊन दर्शन करू शकता. महाराजांची मूर्ती नाही आहे, पण हे आजूबाजूचं तुम्ही जे मागे बघताय ना ते सगळं पाहून तुम्हाला फार छान वाटेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळेल, आपल्या मुलांनाही एक्स्ट्रा माहिती मिळेल. सो आता बघू, आता मी मंदिरात जातो आणि तिथे कशा अरेंजमेंट्स आहेत ते बघतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये. बाहेरची सगळी शूटिंग करून आपली झालेली आहे, जी तुम्ही आता बघितलीच असेल. तर आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये बघूया कशा काय अरेंजमेंट्स आहेत. तसं तर आतमध्ये महाराजांची मूर्ती नाही आहे, कारण त्यांची प्राणप्रतिष्ठा पुढे आहे, म्हणजे पुढे ढकलण्यात आलेली आहे. सो आतमध्ये मूर्ती नाही आहे आणि मूर्ती काहीतरी 7-7.5 फुटाची मूर्ती असणार आहे. सो चला आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय अरेंजमेंट्स आहेत ते आपण पाहूया. अजूनही काम झालेलं नाही आहे. फ्लोरिंग तुम्ही पाहू शकता, अजूनही कच्ची फ्लोरिंग आहे. आणि इथे आतमध्ये महाराजांची मूर्ती असणार आहे, जी 7-7.5 फुटाची काहीतरी मूर्ती आहे. सो इथे पाहू शकता तुम्ही, तर इथे महाराजांची मूर्ती असेल आणि असं हे मंदिर आहे. याचे हे पिलर्स फार उत्कृष्ट असं बांधकाम आहे. वरती सिलिंग एवढं छान केलं आहे ना, जेव्हा हे ओपन होईल ना त्यावेळेस खरंच नयनरम्य दृश्य असणार आहे. तर मित्रांनो ही जी वरती सिलिंग आहे ना ती पूर्ण फायबरची बनवलेली आहे, पण असं वाटत नाही की फायबरची, असं वाटतं लाकडाची आहे. फार सुंदर असं हँड कार्विंग त्याच्यावर केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो मंदिराच्या ना चारी बाजूने मस्तपैकी तटबंदी आहे आणि त्याला 4 बुरुज आहेत. तर हा एक बुरुज आहे आणि त्याच्यामध्ये जी दिवाळ आहे त्याच्यावरती ना अशा सगळ्या राजमुद्रा छापण्यात आलेल्या आहेत. आणि इथे एक बुरुज आहे, हा दुसरा बुरुज आहे आणि हा एक तिसरा बुरुज आहे आणि चौथा बुरुज इथे मागे आहे. सो असे 4 बुरुज आहेत आणि याच्यावरून आपण फिरू शकतो. तर अशी तटबंदी आहे पूर्ण देवळाला, तर ते बघायला फार छान वाटते. सो आता आपण वरती जाणार आहोत आणि तिथून मी तुम्हाला दृश्य दाखवतो, कारण दृश्य हे अप्रतिमच असेल, कारण मागे पूर्णपणे डोंगर आहे. सो एकदम छान दृश्य दिसणार आहे. सो चला आता आपण डायरेक्ट वरती जाऊया. तर मित्रांनो हे जे तटबंदीचं बांधकाम आहे ते तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे दगडापासून बनवलेलं आहे आणि एकदम भक्कम तटबंदी आहे, जशी शिवाजी महाराजांच्या काळात असायची तशीच हे जेवढी पण आउटर वॉल आहे ती पूर्णपणे दगडाची बनवलेली आहे, पाहू शकता. तर मित्रांनो इथे मस्त असं दृश्य आहे, तटबंदीवरून तुम्हाला फार छान दृश्य दिसतं, पूर्ण गावाचं दृश्य आहे. आणि खाली इथे अजून सामान आहे, हत्ती वगैरे सगळं अजून सामान जे बाकी आहे अजून मंदिरमध्ये करायचं. तर पावसाळ्यामध्ये हे दृश्य फार अप्रतिम दिसत असेल 100%. तर या इथे नक्की या आणि एकदा अनुभव नक्की या. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. मित्रांनो आज आपण आलो होतो भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पाहण्यासाठी. तर मित्रांनो हे मंदिर जे आहे ते भिवंडीमधील मराडेपाडा गावामध्ये वसलेलं आहे आणि या मंदिराचं काम अजूनही चालू आहे, पण तरीही तुम्ही इथे येऊन हे मंदिर पाहू शकता. शिवाजी महाराजांची मूर्ती अजूनही या मंदिरात स्थापन झालेली नाहीये, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे येऊन पाहू शकता, ज्या आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव. मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक मी नक्की देईन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर खाली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय शिवराय.